नमस्कार मैत्रिणींनो, आज बघणार आहोत पारंपरिक बाजरीचे वडे. त्यासाठी 1 किलो बाजरी घेतली आहे आणि तिला धुवून भिजत टाकलेली आहे. असं 3 दिवस धुवायचं आहे आणि भिजत टाकायचं आहे. मग तिसऱ्या दिवशी तांदूळ भिजत टाकायचे आहेत आणि ते चौथ्या दिवशी काढायचे आहेत हे दोघी. आणि त्यानंतर हे दोघी धुवून बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये अगदी बारीक करायचे आहे, रवाळ करायचे नाही, अगदी बारीक करायचे आहेत. याप्रमाणे मिक्सरमध्ये पाणी टाकून दोन्हीही चौथ्या दिवशी मी या प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत. आता एक डबा घेतला आहे आणि चाळणी घेतली आहे. चाळणीत आपल्याला हे बारीक केलेलं गाळून घ्यायचं आहे, पाणी टाकून टाकून जरा, म्हणजे ते व्यवस्थित गाळलं जाईल, पूर्ण अर्क त्या डब्यात पडेल. डबा यासाठी की झाकण लावता यावं म्हणून. तर पाणी टाकून याप्रमाणे सगळं अर्क त्यात काढून घेतलं आहे आणि हे उरलेला कोंडा बाजूला ठेवलेला आहे. रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वरचं थोडं पाणी काढून टाकलेलं आहे, जे काळपट होतं ते, आणि हे खालचं राहू दिलेलं आहे. तर इथे 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे, ते ह्या पिठात चाळून घेत आहे. आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, तेही यात चाळून घेत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान. मोठ्या भांड्यात पाणी गरम करत ठेवलं आहे, त्यात तेल टाकलं आहे आणि आता मीठ टाकत आहे. थोडं छान हलवून घ्यायचं आहे. मीठ एकत्र करायचं आहे पाण्यामध्ये आणि उकळू द्यायचं आहे जरा वेळ. आता ही घोटणी घेतली आहे, याला तेल लावून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. पाणी हलवत राहायचं आहे आणि मग आपल्याला यात जे आपण मिश्रण केलेलं आहे वड्यासाठी ते टाकायचं आहे. जितकं मिश्रण असेल तितकंच पाणी घ्यायचं आहे. वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता, पण गरम पाणी टाका. पण एवढं पुरे होतं. जितकं मिश्रण आहे तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे पूर्णपणे. खाली लागू द्यायचं नाही आहे. हलवतच राहायचं आहे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत, आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे. याप्रमाणे आता घट्ट होत चाललेलं आहे आणि असंच हलवत राहायचं आहे, म्हणजे त्यात गाठी होणार नाही आणि छान प्लेन पीठ आपल्याला मिळेल आणि त्याला चमकही येते. जेव्हा ते जसं जसं शिजत जातं ते खूप छान दिसतं आणि रंगही बदलतो. तर याप्रमाणे हलवतच राहायचं आहे, म्हणजे खाली ते लागणार नाही. आणि यात थोडं थोडं असं वरून कुटल्यासारखं करायचं आहे, म्हणजे जर त्याच्यात काही गिठोळ्या वगैरे असतील तर त्या मोडून जातील. याप्रमाणे बरंच घट्ट झालेलं आहे आणि बिलकुल पण यात गिठोळ्या नाही आहेत. खूप सुंदर पीठ हे झालेलं आहे. आणि आता एक 5 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत. झाकण काढल्यानंतर परत हलवायला सुरू केलं आहे. बघा किती वाफ भरलेली आहे त्यात. खूप छान दिसतं आहे. कलर खूप सुंदर आलेला आहे आणि शिजलेलं आहे. आता एक 10 मिनटं झाकण ठेवलं होतं, तर याप्रमाणे झालेलं आहे. रंग पण बदललेला दिसतो आहे येथे. परत थोडा वेळ झाकण ठेवत आहोत. एक 5 मिनटासाठी आता हे झाकण ठेवलेलं आहे पुन्हा. आणि झाकण काढल्यावर लगेचच हलवायचं आहे, म्हणजे खाली लागायला नको. तर याप्रमाणे 5 मिनटानंतर परत बघितलं आहे तर ते छान झालेलं आहे. याप्रमाणे याला पीक असं आलेलं आहे, म्हणजे हे पीठ रेडी आहे आणि ते कळतंही, शिजलेलं दिसतंही. तुम्ही खाऊनही बघू शकता, त्याच्याने पण कळतं. तर हे या पद्धतीने आता तयार आहे. आणि यात आपल्याला जिरे टाकायचे आहेत. तुम्हाला टाकायचे असेल तर टाका, नाही तर ऑप्शनल आहे, पण खूप छान लागतात जेव्हा आपण यात जिरे टाकतो. आता खूप गरम झालेलं आहे आणि खूप वाफाळलेलं आहे. एकही याच्यात गिठोळी नाही आहे. खूप सुंदर प्लेन असं पीठ हे झालं आहे. यात 1 मोठा चमचा भाजलेले जिरे टाकलेले आहेत. थोडासा अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे. सोड्यावर थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि आता हे सगळं मिक्स करून घेत आहोत. आणि आता एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे, त्याच्यात आधी तर एका ताटात काढून घेतलं आहे थोडं गार होण्यासाठी, कारण खूप गरम आहे. तर पाण्याचा हात लावायचा आहे आणि थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि प्लास्टिकच्या कागदावर असं हाताने किंवा तुम्ही तेलाच्या पिशवीला कापून त्याच्याने पण करू शकतात. जसं की आपण केकसाठी करतो ती बॅग पण तुम्ही वापरू शकता यासाठी.
तर हे आम्ही हातानेच केलेले आहेत आणि खूप सुंदर होतात. आणि वाळल्यानंतर हे 2 दिवस आम्ही कडकडीत उन्हात वाळवले आणि त्याच्यानंतर तुम्ही हे तळू शकतात, याची भाजीही करू शकतात. तर मी भाजी ही जरूर दाखवेन. तर याप्रमाणे आम्ही सर्वच वडे मी करून घेतलेले आहे आणि 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवलेले आहेत. खूप सुंदर लागतात. खानदेशात हे वडे खूप केले जातात, दरवर्षी करतात, खूप छान लागतात आणि तुम्हीही जरूर करून बघा. आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. आता हे आमचे वडे बिलकुल तयार आहे. 2 दिवस आम्ही उन्हात वाळवलेले आहेत. काल केले बाजरीचे वडे, आता चांगले ऊन द्यायचे. हा, तुम्ही पण करा, छान होतात. नाही तर मला बोलवा.